फळांचे ज्यूस हे आजारपणात इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यासाठी बेस्ट असतात। ज्यूसच्या माध्यमातून फळांमधील पोषक घटक आपल्याला मिळतात। असं असलं तरी कोणत्याही आजारांवर तुम्ही कोणत्याही फळांचा ज्यूस पिऊ शकत नाही। त्यामुळे जाणून घेऊयात कोणत्या आजारावर कोणत्या फळांचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरेल। मायग्रेन, तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर लिंबू आणि आल्याचा ज्यूस तुम्ही प्यायला हवा। मायग्रेनमध्ये तीव्र डोकेदुखी होते, त्यामुळे या आजारावर तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता। ॲसिडिटी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होणारा कॉमन आजार म्हणजे ॲसिडिटी। ॲसिडिटी झाल्यावर तुम्ही कोबी आणि गाजराचा ज्यूस पिणं आवश्यक आहे। खोकला, पावसाचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे या दिवसात खोकला हा हमखास होतोच। खोकल्यावर तुम्ही सकाळी गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायलाच नक्कीच फायदा होईल। संधिवात, संधिवातासाठी तुम्ही 2 प्रकारचे ज्यूस पिऊ शकता। पहिला ज्यूस म्हणजे गरम पाण्यात 1 चमचा लसूण, कांदा आणि तुळशीचा रस मिक्स करून प्यायलाच फायदा होईल। तसेच तुम्ही यावर बटाट्याचा ज्यूस देखील पिऊ शकता। ताप आल्यावर तोंडाची चव पूर्णतः बदलते, अशा वेळी काहीही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही। अशा वेळी तुम्ही ज्यूस प्यायलाच फायद्याचं ठरेल। ताप आल्यावर तुम्ही सकाळी कोमट पाण्यात मध आणि काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायला हवं। न्यूमोनिया सहसा लहान मुलांमध्ये होतो। अशा वेळी मुलांना तुम्ही आलं, लिंबू आणि मध गरम पाण्यात टाकून ते प्यायला द्या। यानंतर म्हणजे त्वचेच्या विविध समस्या, या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही गाजर, पालकाचा ज्यूस प्यायला हवा। या व्यतिरिक्त बटाटा, काकडी, हळद, टरबूज, पेरू, सफरचंद, पपई आणि मोसंबीचा ज्यूस सुद्धा पिऊ शकता। तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।